नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी आरोग्य विभाग भरती अंतर्गत जे आरोग्य सेविका म्हणजे एएनएम जेएनएम जे पद भरली जाणार आहेत, त्यासोबतच आरोग्य सेवक जे आहेत त्याचा आपण जाहिरात कधी येणार आहे, याचे ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, कधी होणार आहे किंवा याची पात्रता, याचा अभ्यासक्रम, याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी हे संपूर्ण बघणार आहोत. त्याकरिता आपण आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, मधनं स्किप नाही करायचा आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत उपस्थित झालेल्या त्या सगळ्या शंका या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर सुद्धा केल्या जाणार आहेत. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. सुरुवातीला चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे आरोग्य विभागांतर्गत जी 4,000 ते 5,000 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्यामधील एएनएम आणि जीएनएमच्या ज्या जागा आहेत, एएनएमच्या 1400 आणि जेएनएमच्या 700 प्लस जागा आहेत. सर्वात जास्त जागा एएनएमच्या आहेत. ओके, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि जनरल नर्स मिडवाईफचे सुद्धा आहेत. म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ हे फक्त महिलांकरिता आणि जेएनएम हे मेल अँड फिमेल दोघं सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर याची बॅच आपल्याकडे तांत्रिक विषयासहित आहे, ऑनलाईन बॅच. आपण यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सर्व विषयाच्या तांत्रिक विषयासहित तुम्हाला झेरॉक्स सुद्धा काढता येतील. दर महिन्याला झूम मीटिंग रेग्युलर बॅच मध्येच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. आपल्याला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. तर ही बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप मधून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आपला अकॅडमीचा ग्रुप आहे, कॉमन ग्रुप, ज्यावर तुम्हाला जर जॉईन व्हायचे त्याची सुद्धा लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला पुढं बघायचं आहे या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत जी जाहिरात आहे त्यामधील जे एएनएम आणि जेएनएम चे पद आहेत त्याकरिता जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, तर येणाऱ्या महिन्यात म्हणजे 15 मे पर्यंत एक महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याची जी पात्रता आहे, ज्यांचं एएनएम झालेलं आहे किंवा ज्यांचं बीएससी नर्सिंग डिप्लोमा झालेला आहे जेएनएम, तर ते विद्यार्थी-विद्यार्थिनी एएनएम जेएनएम करिता पात्र ठरणार आहेत. तर याची जी वयोमर्यादा आहे 38 आणि कास्ट करिता 43 असणार आहे. याचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की 60-40चा रेशो, म्हणजे 40 प्रश्न नॉन टेक्निकल आणि 60 प्रश्न टेक्निकल वर विचारले जात असायचे. तर म्हणजे यामध्ये मराठी असेल, त्यानंतर इंग्लिश विषय आहे, इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब, त्यानंतर जीके आणि मॅथ आणि रिझनिंग हे 4 विषय नॉन टेक्निकल, आणि टेक्निकल मध्ये तुमचं सर्व तांत्रिक घटक, ओके, तांत्रिक घटकावरती भर दिला जाणार आहे. 100 प्रश्न 200 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता विचारला जाणार आहे. आणि ही परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत आरोग्य विभागाची 100 म्हणजे आयबीपीएस कंपनी मार्फत होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढे 3 ते 3.5 महिन्यानंतर परीक्षा घेतली जाते. तर आपल्याला आतापासूनच तयारीला लागायचं आहे. त्याकरिता तयारी लागण्यापूर्वी जे काही तुम्हाला कागदपत्राची यादी सांगितलेली आहे, 10वीचं प्रमाणपत्र असेल, 12वीचं किंवा तुमचं एएनएम जेएनएमचं जे कोर्स तुम्ही केलेला आहे, ओके, एएनएम जेएनएमचा जो कोर्स आहे त्याचा डिप्लोमा सर्टिफिकेट, त्यानंतर तुमच्याकडे जर पदवी असेल तर म्हटलेलं आहे, कंपल्सरी नाहीये, फक्त तुम्हाला 10वी 12वी आणि तुमचा कोर्स सर्टिफिकेट लागते. पदवी असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरीमध्ये असेल तर, त्यानंतर एनसीएल नॉन क्रिमिलियर चालू आर्थिक वर्षातलं ज्यांचं 31 मार्च 2026 ला संपलेलं असेल त्यांनी नवीन या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये. कोणत्याच कॅटेगरीकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही एकदा जॉईन झाल्यावर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहे. त्यासोबतच डोमास्टाईल एज नॅशनॅलिटी हे एकत्र सर्टिफिकेट मिळते. तर हे सर्वांसाठी गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तुम्ही, भारताचे नागरिकत्व मिळालेले का, तुमचं डेट ऑफ बर्थ त्यामध्ये मेन्शन केली जाते, त्यावरूनच तुमचं तारीख या ठिकाणी पकडली जाते. त्यानंतर ज्या महिला मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांच्यामध्ये नावामध्ये जर बदल झाला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी एक एक्झाम साठी सुद्धा लागणार आहे, फॉर्म भरण्यासाठी सुद्धा लागणार. त्याशिवाय तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या मेल अँड फिमेल ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना कंपल्सरी, ज्यांना आपत्ती आहे किंवा नाही, लग्न झाल्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं लागतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा लागतं. तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची प्रत आहे, ती तुम्ही झेरॉक्स काढून ज्यावेळेस फॉर्म निघणार आहेत तिथे तुम्हाला काय करता येणार आहे, अपलोड करता येणार आहे. तर हे मिळवण्याकरिता तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येईल. त्यानंतर एमएससीआयटी प्रमाणपत्र असेल, त्यानंतर आयडेंटिटी कार्ड, यासाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल किंवा कोणतंही एखादं असेल तुमच्याकडे, ओके, मतदान कार्ड, हे कोणतंही चालेल.
त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आताच क्रिएट करा आणि एक भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक तुम्हाला असणं गरजेचं आहे, त्यामध्ये ऍड करायचं आहे. कारण त्यावरती टेक्स्ट मेसेज आणि मेलवरती तुम्हाला एक्झाम रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला मेल येणार आहेत. ओके, हे सगळे डॉक्युमेंट एकदा आपल्याकडे आहेत का ते चेक करायचे. एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये असलेल्या उमेदवारांकरिता लागत नाही, बाकी उमेदवारांकरिता ते लागते. ओके, तर मी आता तुम्हाला जे महत्वाची बाब सांगितली आहे, जाहिरात 100% येणारच आहे. पुढच्या 15 मे पर्यंत 1 महिन्यामध्ये ही जाहिरात असणार आहे. एएनएम जेएनएमच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. तर ज्या महिला उमेदवार या ठिकाणी तयारी करत आहेत त्यांच्याकरिता नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. स्पेशल एएनएम जेएनएमची बॅच आहे. टेक्निकल साठी सुद्धा या ठिकाणी अनुभवी मॅडम या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असतील. तांत्रिक विषयाची ती बॅच असेल. पीडीएफ नोट्स तुम्हाला आताच म्हणलं मोबाईलमध्ये त्रास होतो तर आपण पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला झेरॉक्स काढण्यासाठी देणार आहोत. ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. किंवा आपण ऍप डाउनलोड करू शकता. ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे. ओके, अभ्यासाला का सगळ्यांना ऑल द बेस्ट. जाता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.